मंत्री म्हणून मला ज्यावेळेस त्यांचं उपोषण सोडायला लावलं मनोज जरांगेंचं, त्यावेळेस माझ्या हाताने त्यांनी एकदा उपोषण पण सोडलं. तसं माझं त्यांचं काही वैर नाही. जीवनामध्ये कधीच 17 तारखेची सभा सोडता मनोज जरांगेच्या विरोधात मी एका शब्दानेही बोललेलो नाही, एक आरोपही केला नाही. आणि अशा परिस्थितीमध्ये एकीकडे आपण सर्व समाजाला 18 पगड जातीला बहुजन समाजाला सोबत घेऊन जात असताना हा व्यक्ती कसाच आता आवरत नाही, म्हणून यालाच पूर्णपणानं राजकीय सामाजिक एवढंच नाही तर मनोज जरांगेंना वाटतं की धनंजय मुंडे या पृथ्वी तलावरच नसावा. त्या परिस्थितीमध्ये मी 17 तारखेच्या सभेत सुद्धा त्यांना 2च प्रश्न विचारले होते. त्या 2 प्रश्नाच्या उत्तर आतापर्यंत या ठिकाणी मिळालेले नाही. माझी विनंती आहे माध्यमांना की हे 2 प्रश्न पुन्हा एकदा आपण विचारा. आपण लोकशाहीचे 4था स्तंभ आहात. मी पहिला प्रश्न विचारला होता की मराठा समाजाला खरंच ओबीसी मध्ये जाऊन फायदा आहे का ईडब्ल्यूएस मध्ये जाऊन फायदा आहे, आणि याचं खरं भरं 12.5 कोटी जनतेच्या समोर त्यांनी यावं, आम्ही येतो. महाराष्ट्राच्या जनतेच्या समोर एकदा होऊन जाऊ द्या की फायदा ईडब्ल्यूएस मध्ये, फायदा ओबीसी मध्ये. त्याचं उत्तर नाही आलं. आणि दुसरी विनंती केली होती, तो ओबीसीचा एल्गार मेळावा होता आणि याचं खरं भरं 12.5 कोटी जनतेच्या समोर त्यांनी यावं, आम्ही येतो. महाराष्ट्राच्या जनतेच्या समोर एकदा होऊन जाऊ द्या की फायदा ईडब्ल्यूएस मध्ये, फायदा ओबीसी मध्ये. त्याचं उत्तर नाही आलं. आणि दुसरी विनंती केली होती, तो ओबीसीचा एल्गार मेळावा होता, ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही यासाठी होता. आणि त्यात मी विनंती केली होती की छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्यामध्ये त्या काळात जो गावगाडा उभा करून दिलेला, जे गावकुस घालून दिलेलं आहे, आज मागच्या 2 वर्षापासून ते बिघडलंय. एका जातीचा मित्र दुसऱ्या जातीचा, हे मित्र आता मित्र राहिले नाहीत. 2 सख्खे भाऊ एका मायबापाचे लेकरं जर विचार बदलले आणि एक जरांगेच्या विचाराचा असला तर त्या सख्ख्या भावाला सुद्धा सख्खा मानत नाही, अशी वाईट परिस्थिती या महाराष्ट्रात. शिवशाहू फुले आंबेडकरांच्या या महाराष्ट्रात, या पुरोगामी महाराष्ट्रात हे वातावरण कुणी तयार केलं. आणि त्या सभेत मी बोललो होतो की आता हे आपल्याला सर्वांना एकत्रित येऊन गावागावातला निर्माण झालेला सामाजिक तडा, ती घरं जाळली, ती घरं मराठा समाजाची जाळली, ओबीसी मधल्या अनेक जणांची घरं जाळली. ही प्रवृत्ती कुणाची आहे? हे पिल्लावळे जे आता तयार झाले घर जाळण्यासाठी, कुणालाही संपवण्यासाठी, हे कुणाचे? आम्ही तर असं केलं नाही. जर आम्हाला कुणी शिव्या जरी दिल्या तरी आम्ही गप्प बसतो. अरे माझे तर उदाहरण माझे सहकारी सांगतील, तलवारीनं मला मारायला आलेले ज्यावेळेस लक्षात आलं, दुसऱ्या दिवशी माझ्या घरी आले, मी त्यांची गळा भेट करून बसून त्यांना चहा पाजला. एवढे असंख्य उदाहरण आहेत. आणि आज मात्र जरांगेंनी माझ्या एकाच प्रश्नाचं उत्तर द्यावं
कधी आहे तुमची तयारी? ईडब्ल्यूएस मध्ये जास्त आरक्षण मिळतं का ओबीसी मध्ये जास्त आरक्षण मिळतं? तारीख तुम्ही सांगा, जागा तुम्ही सांगा. अख्खा महाराष्ट्र बघेल आणि एकदा दाखवून देऊ की ईडब्ल्यूएस मध्ये जास्त मिळतं का ओबीएस मध्ये जास्त मिळतं, ओबीसी मध्ये जास्त मिळतं. आणि आता मात्र मारहाणीच्या मारणाराच्या अशा पद्धत तुम्ही हक्क. मारामारीची प्रवृत्ती कुणाची आहे? तुम्ही वाघमाऱ्यांना मारलं, तुम्ही कर्नालला मारलं. असे किती उदाहरणं देऊ की तुम्ही एवढ्या सगळ्या लोकांना मारलं आणि आता मात्र काही लोक मला भेटले, मी कट केला, मी त्याच्या पाठीमागे, माझ्या जीवाला धोका आहे. आता इथं परळीची मायबाप जनता सुद्धा बसलेली आहे. मला धोका, माझ्याकडून त्यांना धोका काय? माझं त्यांचं बांधाला बांध आहे? माझं त्यांचं वैर काय? माझं त्यांचं वैर एवढंच आहे की तुम्ही ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लावू नका, मराठा आरक्षण घ्या. त्या लढाईमध्ये सुद्धा आम्ही तुमच्या खांद्याला खांदा लावून 2 दिवसांनी निवडणुकीच्या तोंडावर काहीतरी नावं घ्यायची. आता मी गेस्ट हाऊसला दर सोमवारी बसतो. अनेक सहकारी आहेत, अनेक जण येतात, भेटतात, बोलतात. कुणाला बाजूला जाऊन बोलावं लागतं. आता जे अटक केले त्यापैकी कुणी मला भेटला असेल, बाजूला जाऊन बोलला असेल. मी सामान्य सरळ माणूस आहे आणि भेटल्याने बाजूला बोलल्याने मला कळत नाही ह्याच्यात कुणी कसला कट रचला जातो का? त्यांना पाठवून ते त्यांचेच कार्यकर्ते आहेत ना. अटक झालेले कार्यकर्ते त्यांचेच, बोलणारे कार्यकर्ते त्यांचेच, कबुली जबाब देणारे कार्यकर्ते त्यांचेच, आणि आरोप मात्र पूर्ण माझ्यावर करतात. आणि अशा बाबतीत कट करण्याचं म्हणजे कम्प्लिटली मला माझ्या जीवनामध्ये एक मर्डरर म्हणून माझी इमेज अशा पद्धतीची ते तयार करतायत. याला कारण अनेक आहे. कारण मी एका सभेत दिलेले 2 समोर त्यांच्या प्रश्न उपस्थित केलेले, त्यांना स्टेजवर एकत्र येऊन बोलायची त्यांची तयारी. माझं तर म्हणणं आहे की या प्रकरणामध्ये आता महाराष्ट्र पोलिसांनी मनोज जरांगेंना धमकी आहे, मी त्यांना काही करायचा प्रयत्न करतोय, असं जर चाललं असेल तर माझी आजच्या या माध्यमातून, तुमच्या सर्वांच्या माध्यमातून मागणी आहे की या सर्व प्रकरणाची चौकशी ही आता महाराष्ट्र शासनानं नाही तर सीबीआयनीच केली पाहिजे. आणि याच्या पलीकडे जाऊन सांगतो तर माझ्या मनात जरी असं पाप आलं असेल, कुणाला मारायचं, कुणाला थापड मारायची, कॅम्पिंग कुणाला काही करायचं, तर माझी ब्रेन मॅपिंग करा. माझ्या ब्रेन मॅपिंग सोबत जरांगेची करा, जे आता आरोपी पकडले त्यांचीही करा, आणि ब्रेन मॅपिंग सोबत नार्को टेस्ट सुद्धा करा. कोर्टाची अडचण येत असेल तर मी स्वतः वकील लावून आरोपीची, जरांगेची आणि माझी कोर्टाकडून परवानगी घेऊन या ठिकाणी ब्रेन मॅपिंग आणि नार्कोची टेस्ट एकदा करू. म्हणजे लक्षात येईल खरं काय खोटं काय. उठायचं आणि एखाद्याला बदनाम करायचं आणि यांचं बोलणं मुख्यमंत्र्याची आयमाय काढायची, भुजबळांची आयमाय काढायची. आमची तर
जपच आहे. पंकजा ताईला काही नाही ते बोलायचं. घरात इंग्रज आले होते. ही बोलायची पद्धत आहे का पुरुषाची? आपल्यापैकी कुणाला आपल्या आई बहिणीवर जर शिवी दिली तर राग येणार नाही. पण तरी सुद्धा गप गुमान आम्ही तो राग गिळलाय. का? तो हो, आम्हाला सुद्धा वाटतं की मराठा समाजाला आरक्षण दिलं गेलं पाहिजे, पण ते ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लागता. आता त्यांच्याकडे काय आहे, काय दाखवणार आहे, 4 दिवसानं काय दाखवणार आहे मलाही म्हणता येतं. माझ्याकडे काय आहे काय नाही, 4 दिवसांनी काय दाखवायचं. आज आर्टिफिशियल इंटेलिजन्सनी काही तयार करता येतं, काही. आता माझ्या मध्ये फोनवर बोलणं झालं. एकमेव माझा फोन आहे जो 24 तास चालू असतो. मी का चालू ठेवतो? का माझ्या आजूबाजूला आणि ज्यांचा सगळ्यात जास्त माझ्यावर विश्वास आहे ते गरीबातले गरीब माणसं, आणि त्यांना कुठली अडचण आली तर त्या अगोदर माझा फोन लावतात, त्यांची अडचण होऊ नये म्हणून मी माझा फोन चालू ठेवतो. सहकार्याला तो बोलतोच, पण त्यांच्या अडचणी सोडवतो. आता त्याच्यात जर मला कोणी फोन केला आणि बोलले तर याचा अर्थ त्या अर्थाने बोललो, त्यांना संपवण्याच्या ह्याच्या संबंधित बोललो. कशासाठी? आणि ह्या सगळ्या गोष्टी मनोज जरांगेजी फार महागात पडणार आहे. कर्मा रिपीट्स. जेवढं तुम्ही खोटं कराल तेवढं खोटं तुमच्या विरोधात सुद्धा फिरेल, हे लक्षात ठेवा. आणि मला संपवायचं म्हणजे का? मी त्या दिवशी पहिल्यांदा ओबीसी एल्गार, पहिल्यांदा जीवनात ओबीसीचं आरक्षण तशाला तसं राहिलं पाहिजे म्हणून मी व्यासपीठावर गेलो. कारण बाकीच्यांनी तर मला लाता हाकलू बाहेर काढलं होतं. एका ठराविक जातीमधून हाकलू लाता मारून, म्हणून ओबीसीच्या व्यासपीठावर गेलो. ओबीसीच्या संरक्षणाला धक्का नाही लागला पाहिजे एवढं बोललो. आणि त्याच्यासोबत आणखीन एक गोष्ट बोललो की जरांगेंच्या आंदोलनाच्या काळात जे 500 मराठा समाजाच्या बंधू भगिनींनी आपली प्राणाची आहुती दिली, हे सगळं आरक्षण जे आहे हे कसं मिळणार होतं, काय मिळणार होतं त्यांनाच माहित. पण त्यांनी त्यांना फसवलं म्हणून 500 जीव गेले. सुरुवातीलाच ईडब्ल्यूएस जर विषय झाला असता तर त्या 500 जणांचा जीव वाचला असता. नाहीतर त्या 500 जणाला कुठं ना कुठं आज नोकरी लागलेली पाहायला मिळाली असती. तुम्ही सगळ्या गोष्टी विध्वंसकच करता. ह्याला संपून टाकील, आता मला संपून टाकील म्हणले. आता मला संपून टाकणं हे ऑन एअर जर मला धमकी देत असतील तर त्याचं काय करणार? मुख्यमंत्र्याला संपून टाकील हे ऑन एअर जर धमकी देत असतील त्याला याला कायदा नाही आहे. मग कायदा असला तर हे सरकार कायदा ते का वापरत नाही, हा माझा प्रश्न. आणि राहिलं जरांगे साहेब, माझ्या जीवन मरणाचा प्रश्न, माझं जीवन मरण जे आहे ते गरीबातल्या गरीब माणसाला मोठं करण्यासाठी, आणि याच्यात माझ्यासारख्याचा जीव गेला तरी परवडत नाही. आणि त्याच्या प्रेसमध्ये वारंवार मी मराठा समाजाला सांगतोय काही करू नका, मराठा समाजाला काय करू सांगतोय काही करू नका. म्हणजे काही करावं म्हणून तो आदेश होता का काही करू नये म्हणून तो आदेश होता? हे आता अति झालंय, एवढं अति झालंय. त्यांनीच त्यांची माणसं पाठवायची, कुणाकडून तरी ओळखी करून घ्यायच्या, ओळख झाली की फोटो काढायचा, फोन करायचा. आम्ही आपल्या कामात, आम्ही काय फोनवर असं कधीच कुठलं बोललेलं नाही. होऊ द्या ना एकदा, जे व्हायचंय ते. याला ब्रेन मॅपिंग, नार्को आणि सीबीआय. आणि मी माननीय मुख्यमंत्र्याला आज या प्रेस कॉन्फरन्स म्हणून विनंती करतोय की काहीही करून
या प्रकरणाची चौकशी सीबीआय कडेच केली पाहिजे. त्याच्याशिवाय आता हा धनंजय मुंडेही स्वस्थ बसणार नाही आणि स्वस्थ बसू देणार पण नाही. आमच्यासारख्याला संपवलं निघाल केले काय? आरक्षणाची बाजू घेतली. 25 वर्ष लढलो आणि 25 वर्ष आरक्षणासाठी लढल्यानंतर आज एका व्यक्तीच्या प्रवृत्तीमुळे माझ्यावर ही वेळ आली. त्यांच्या विरोधात कुणी बोललं, हक्के बोलले की हक्केला मार, वाघमारे बोलले की वाघमारेला मार, कर्नर बोलले की कर्नरला मार. दादागिरी कुणाची आहे? समाजामध्ये अंतर कुणी पाडलं? अंतर्वेलीतूनच पडलं ना. त्यामुळे अशा खोट्या नाट्या केसेस करून तुम्हाला जर वाटत असेल की या बहुजन समाजाचा, ओबीसी समाजाचा माझ्यासारखा एक कार्यकर्ता गप राहील, असं नाही. तुम्ही जरा तुमचं मागून बघा. तुमचे मेहण्याचे वाळूचे ट्रक किती पकडले? मी आता सरकारला विचारणार आहे, काय त्यात ऍक्शन झाली? एका सामान्य साधा जर एखादा वाळूचा व्यावसायिक असेल त्याला एनपीडी मध्ये घालतात. यांची यादी सरकारला देऊन सरकारने काय केलं हेही मला विचारावं लागणार आहे. पण माझ्या आई वडिलांनी कुणाला असं पुढे करून आणि तसं पुढे करून कुणाला संपवायचं कधीच कुणाला शिकवलेलं नाही. माझं तोंड वैद्यनाथाच्या प्रभूकडे आहे. पण विनाकारण असले खोटारडे ज्याला काही अर्थ नाही असे आरोप तुम्ही माझ्यावर करून समाजात संपवायचा प्रयत्न कराल, जीवनातून उठवायचा प्रयत्न कराल. जरांगे असं करू नका. आपलं वय काय आहे? एक लढाई आहे. तुम्ही ओबीसीचं घेऊ नका. तुम्हाला जे पाहिजे ते ईडब्ल्यूएस मधून घ्या किंवा आणखीन कुठलं घ्यायचंय ते घ्या. ते 10% सुद्धा टिकलं राज्य सरकारने दिलेलं. आता त्या आरक्षणावर बोलत नाहीत. त्यांना आता शेतकरी नेता व्हायचं. त्यांच्या दृष्टीने आता 500 मराठा समाजाचे बंधू भगिनी गेल्या, त्याचं दुःख नाही आहे. त्यांना नसलं तरी आम्हाला आहे, सरकारलाही आहे. पण अशी थोतांडगिरी करू नका. तुम्हाला एका समाजाने डोक्यावर घेतलंय. आजही त्या समाजाला वाटतं की आपलं काहीतरी चांगलं होईल. समाजाला वाटतं, मला नाही. आणि कृपा करून मी जे 2 प्रश्न विचारलेत, कधी, कुठं, कसं, या एकदा समोर. ओबीसी का ईडब्ल्यूसी? तुम्ही तर आता ओबीसीला मारता म्हणला. ते म्हणले धन्याचं बीज ठेवायचं नाही. ही धमकी नाही. ऑन इयर धनंजय मुंडेचं बीज सुद्धा ठेवायचं नाही. ऑन इयर धमकी कुणाला दिली? वंजारी जातीचं बीज सुद्धा ठेवायचं नाही. एका जातीला ऑन इयर धमकी कुणी दिली? ओबीसीचे सगळे बीला बी या महाराष्ट्रातून उपटून टाका. धमकी कुणी दिली? जरांगे, जर सगळंच अधिकार तुमच्याकडे आहेत आणि सरकार जर तुमचंच ऐकत असेल तर या अख्ख्या ओबीसी समाजाला गोळ्या घाला आणि महाराष्ट्रातून संपून टाका ना. गोळ्या घाला, मला संपून टाका. आज सगळ्या यंत्रणा जर तुमच्या म्हणण्यावर चालत असतील तर हेही काही सोपं नाहीत. आम्हाला संपून टाका. फक्त तुम्ही राहा. मला आजही आठवतं ज्यावेळेस 17 तारखेच्या सभेत मी ईडब्ल्यूएस आणि ओबीसीचा मुद्दा काढला त्यावेळेस
मराठा समाजातल्या अतिशय हुशार तत्वज्ञानी शिकलेल्या असंख्य लोकांनी फोन करून म्हणले तुम्ही जी भूमिका घेतली तीच बरोबर आहे, तिथंच न्याय मिळू शकतो. मराठा समाजातल्या अनेक तरुणांनी अनेक माझ्या सहकार्यांनी म्हणले ही भूमिका घेतली ईडब्ल्यूएसची तरच फायदा, असा फायदा होत. मग एकीकडे आम्ही सुद्धा इतर समाजाचे असून मराठा समाजासाठी लढलो आणि आज जर कुठं काय मिळत असेल आणि ते मिळत असतील आणि ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लागता मिळत असेल तर द्यायला काय अडचण आहे. रोज उठलं की एक धरायचा, त्याला हाणायचं ह्याच्या आईला आणि त्याच्या आईला. अरे म्हणजे आमच्या सगळ्यांच्या आया बहिणी फक्त त्यांना शिव्या द्यायला ठेवल्यात. ऑन एअर काही बोलायचं, ऑन एअर बोललेलं त्याची साधी एनसी सुद्धा जर सरकार घेत नसेल. म्हणून माझी विनंती की हे प्रकरण सीबीआय कडेच गेलं पाहिजे आणि या प्रकरणामध्ये जे जे असतील त्यांच्या सगळ्यांची माझ्या सहित, माझ्यावर आरोप केला ना, माझ्या सहित ब्रेन मॅपिंग आणि नार्को टेस्ट करा आणि एकदा महाराष्ट्राच्या 12.5 कोटी जनतेला कळू द्या. विनाकारण एकदा एखादी 15 मिनिटाची प्रेस घेऊन एखाद्या व्यक्तीचं 30 वर्षाचं संबंध राजकीय आणि सामाजिक काम तुम्ही संपवायला निघाला असाल, आता जनता सुद्धा दूधखोडी राहिलेली नाही. तुमचंही काय चाललंय काय नाही, बुडाखाली काय चाललंय, कुठून काय चाललंय, कसं काय चाललंय. आम्ही 5 वर्ष विरोधी पक्ष नेते होतो. आम्हालाही बऱ्याचशा गोष्टी असं काही कारण नाही समजायला की आमच्याकडे नाही. आम्ही शांत आहे. आम्हाला सबंध समाज एकत्र करायचा. पुन्हा या महाराष्ट्रात शिवछत्रपती शिवाजी महाराजांचा तो गावकूस उभा करायचा आहे. म्हणून आम्ही दम धरलेला आहे. मला एवढंच बोलायचं होतं. माझं निवेदन संपलंय. धन्यवाद. भाऊ, यामध्ये त्यांनी वेगवेगळे आरोप केले. तर काही लोक नेमून गाडीमध्ये रेकॉर्डिंग करणं किंवा गाडीचं लोकेशन ट्रेस करणं असे देखील प्रकार केले जातात, असं देखील त्यांनी आरोप केला. आता मला सांगा की कुणाच्या गाडीचं लोकेशन ट्रेस करणं मला बंद पडलंय. मला काय बंद आहे कुणाच्या गाडीचं लोकेशन ट्रेस करणं? आणि माझं काही तेच काम आहे. ह्याला आरोप मानतात ही थोतांडगिरी आहे. मी कुणाच्या तरी गाडीत मोबाईल टाकतो. अरे एवढे मोबाईल आहेत होय माझ्याकडेच का मोबाईलची फॅक्टरी आहे? अर्थहीन बोलायचं, माध्यमांनी घ्यायचं, चालवायचं, टीआरपी मिळते. आता माझ्या प्रश्न आणखीन मिळेल. कुणाला सोडलंय तुम्ही? कुणालाच नाही. बाकी हे खुनेच्या घरावरती आता हल्ला झाला. आता थोड्या वेळापूर्वी खुनेच्या घरावरती हल्ला, आरोपीच्या घरावरती हल्ला. मला माहित नाही, मी काय ऐकलं ना. आता तुमच्याकडनंच मी सुरेश ऐकतोय. पण हे त्यांचे कार्यकर्ते असतील तर हे नेमकं जाणून बुजून कारस्थान केलं जाते का? आता हे बघा, एक लक्षात घ्या, खुने त्यांचेच, गरुड त्यांचाच, सगळे आरोप त्यांचेच. बरोबर आहे. तेच आरोप करणार, तेच सांगणार, सगळं तर त्यांचं आहे. आता खुनेच्या तुम्ही म्हणताय तसं, मी तर माझ्याकडे बातमी नाही, तुम्ही म्हणताय तसं जर खुनेच्या घरावर हल्ला झाला असेल तर ते सुद्धा त्यांच्याच लोकांनी केला असेल आणि पुन्हा आमची नावं घ्यायची. म्हणून मी म्हणलंय की हा तपास पूर्णपणानं सीबीआयकडे दिला गेला पाहिजे. काही जरी म्हणलं, 1 मिनिट माननीय मुख्यमंत्र्याला या बोलण्याचं वाईट वाटेल, पण इथली पोलीस यंत्रणा कुठल्याही जाती धर्माची असो यांना घाबरून आहे. म्हणून करते करविते ह्या सगळ्या गोष्टीचे तेच आहे.
गंगाधर कालकुटे यांना डुकरासारखं धोरण नेऊन मारू अशा पद्धतीचा जो दादा गरड नावाचा जो कार्यकर्ता आहे त्यांनी तुम्ही धमकी दिल्याचं सांगतोय कार्यकर्ता कबुली सुद्धा. मी धमकी दिली? अरे गंगाधर माझा चांगला मित्र आहे. आता एवढी मैत्री की सांगू का मैत्रीचा खुलासा करू? त्या सभेत मी बोललो होतो, त्या सभेत मी बोललो होतो की एका माझ्या मित्रांनी 1:45 वाजता मला फोन केला, तू सभेला येणार आहेस का? आठवतं का सुरेश? हो. मी त्यावेळेस काय म्हणलं, काय नक्की नाही बाबा, काय भुजबळ साहेब कसे येतात त्याच्यावरती माझं ठरणार आहे. नाही म्हणले, तुम्ही येणार नसाल तर आम्ही गोंधळ करायचा ठरविला. ते रेकॉर्ड माझ्याकडे आहे. हेच ते काळकुटे. लोकसभेला फॉर्म भरला कसा? त्यावेळेस माझ्याकडे येऊन 4-4, 8-8 तास बसायचे. कसे? कशासाठी? फॉर्म भरला पण प्रचार नाही का? आता हे एवढं आणखीन डिटेल समजून सांगणं एवढे सुरेश तुम्ही. स्थानिक स्वराज्य संस्थांची आता आचारसंहिता लागली, नगरपालिकेची आचारसंहिता लागली आणि त्यानंतरच हा सगळा प्रकार. आता तुम्हाला याच्यातनं तरी काहीतरी समजावं की हे कशासाठी चाललंय आणि सगळ्यांचाच टार्गेट फक्त धनंजय मुंडे का? एवढ्या जणांना आवरण आहे का काय? मी कमाल आहे. आता मला त्या दिवशीच्या सभेत मी इथे ईडब्ल्यूएस ओबीसीचा मुद्दा काढला, त्याच्यामुळे राग आला का? चष्मा पाठवला नाही त्याच्यामुळे राग आला. जरांगे यांनी 2 आरोपींना भेटल्याचा आरोप केला होता. त्यांनी आणखी एक आरोप केला की तुम्ही त्या आरोपींची संभाजीनगरला 2 तासभर वाट पाहत होता. खोटा आहे. कशाला कोणाची वाट बघू? मुख्यमंत्री व मंत्रिमंडळातील जे मंत्री आहेत त्यांना सुद्धा तुमच्यापासून धोका आहे असा आरोप तुमच्यावर केला गेला. माझ्यापासून सगळ्या पृथ्वी तलाला धोका आहे. मी काय कोविड व्हायरल झालो का काय? अचानक काय चाललंय? हे आरोप आहेत. काही मंत्र्यांना सुद्धा माझ्यापासून धोका. अजब आहे. साहेब या प्रकरणी तुम्ही काही मांडणीचा दावा काही करणार आहात का जरांगे पाटलांना? मी वकिलांशी चर्चा करून त्याबाबत निर्णय करणार. मनोज जरांगे त्यांची गावठी भाषा किंवा गावाकडची भाषा या नावाखाली मुख्यमंत्री असतील, मंत्रिमंडळातील सदस्य असतील, तुम्ही असाल किंवा इतर कोणी त्यांना घालून पाडून शिवराळ शब्दात बोलतात, तरी पण त्यांच्यावर आजपर्यंत कधीही कारवाई केली गेली नाही. त्यांना स्पेशल व्हीआयपी ट्रीटमेंट सरकार देतंय का? मी तेच तुम्ही प्रश्न उपस्थित करायच्या अगोदरच हे विषय बोललो. मी स्वतःच प्रश्न विचारला की ऑन एअर जर ते मान्यवर कॉन्स्टिट्युशनल पोस्टच्या तिथं बसलेल्या मुख्यमंत्र्यापासून उपमुख्यमंत्र्यापासून मंत्र्यापासून आमच्या सगळ्यापर्यंत कुणाची आयमाय काढायची ऑन एअर आणि त्यात सरकार काय करणार नाही. आम्ही काय एवढे बुळे नाही या सगळ्या गोष्टी न समजायला. मंत्रालयामध्ये 75% हे बंजारा समाजाचे अधिकारी चांगले आहेत, पण 25% अधिकारी हे तुमच्या ऐकण्याचे आहेत असा जरांगे पाटलांचा. मला 75%ला तरी चांगले म्हणले, त्यांचे त्याबद्दल आभार. चला ठीक आहे, ओके, आभारी सगळ्यांचा. भाऊ कायदेशीर हे करणार तुम्ही कायदेशीर बाजू काही? मी म्हणलं ना की माझ्या वकिलाशी चर्चा करून मी काय पाहतो. एवढे असंख्य उदाहरण आहेत आणि आज मात्र जरांगेंनी माझ्या एकाच प्रश्नाचं उत्तर द्यावं